मित्रांनो, आम्ही आता अलिबागवरून निघालो आहेत आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. बघू शकता ही आपली बस. अलिबागवरून आम्ही 8 वाजता निघालेलो आहे. आता आम्ही आलो आहे महाबळेश्वरला. महाबळेश्वरला पोचल्यानंतर बघूया आपण इथे आपण काय काय बघू शकतो. चला आपण आपला प्रवास सुरू करूया. बघू शकताय आम्ही आता अलिबागवरून महाबळेश्वरला निघालेलो आहे आणि बसमध्ये आपली एन्जॉय चालू आहे. बघू शकताय फुल एन्जॉय चालू आहे बसमध्ये. फॅमिली सोबत. बघू शकता आपण आता मुंबई गोवा हायवे सोडून आपण महाबळेश्वरच्या दिशेने जात आहोत. इथून आपण आता टर्न मारणार आहोत. महाबळेश्वर जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे. घाटा मार्ग बघू शकता. इथून आता आपण महाबळेश्वरच्या दिशेने जात आहोत. इथून सरळ रस्ता महाबळेश्वरच्या दिशेने जात आहे. पुढे आपल्याला घाट लागणार आहे आणि बघू शकता सुंदर नजारा, नॅचरल नजारा, सुंदर नदीचं पाणी बघू शकताय. पावसाळ्यात खूप छान व्ह्यू असणार आहे इथला. खूपच छान सुंदर नजारा. आता आपण घाटाच्या दिशेने जात आहोत.
बघू शकता घाटाचा सुंदर नजारा, व्ह्यू बघा घाटाचा, खूप छान. खूप छान घाट आहे, रस्ताही छान छान आहे इकडचा. महाबळेश्वरचा घाट आहे हा, खूप छान आहे. खूपच सुंदर असा नजारा घाटाचा. आणि बघू शकता इथे सुंदर अशी माकडं, यांना काहीतरी खायला द्या. तुम्ही येत असाल ते इथून प्रवास करत असाल तर त्यांना नक्की काहीतरी खायला द्या. आणि बघू शकता मित्रांनो, आपण आता वरच्या ठिकाणी आलेलो आहोत, घाटाच्या एकदम टॉपच्या ठिकाणी आलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण महाबळेश्वरमध्ये एंटर करणार आहोत. बघू शकता आपण वरच्या साईडला आलोय घाटाच्या. सुंदर असं घाटाचं दृश्य बघू शकता. खूप छान घाट आहे. रस्ता एकदम फाईन रस्ता बनवलेला आहे घाटामध्ये. रस्ता एकदम छान आहे. बघू शकताय खूप छान. बघू शकताय खूप छान. रस्ता छान आहे. गाड्यांची रहदारी फार कमी आहे. आणि फायनली बघू शकता आपण महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आपलं इथे रूम बुक आहे. पण आपण पहिला रूमवर नाही जाता, आपण पहिला पॉइंट फिरणार आहोत. तर आपण पहिला पॉइंट फिरणार. बघूया आता पहिल्या पॉइंटला आपण कुठे जायचं ते. बघू शकता आपण एका पॉइंटच्या दिशेने जात आहोत. तर बघूया इथे आता पहिला पॉइंट आपल्याला कोणता बघायला मिळतोय. तर आपण आता पॉइंट बघण्यासाठी जात आहोत. आपण आलोय विल्सन पॉइंटला. बघू शकता सुंदर असा व्ह्यू. थंड थंड गारगार हवा येते. खूप सुंदर असा लोकेशन आहे. विल्सन पॉइंट म्हणून सातारा रोडच्या दिशेने आहे. महाबळेश्वर सातारा रोड. तर बघू शकता निसर्गाचा सुंदर नजारा, सुंदर असं दृश्य महाबळेश्वरचं. लोक इथे फार कमी आहेत, कारण इथे गर्दी जास्त नाही. पण वातावरण खूप छान आहे, थंड वातावरण आहे. आणि बघू शकता आपली बस इथे उभी आहे. आणि आपल्या बसमधले फॅमिलीज, आपले मित्र लोक फोटो काढत आहेत. बघू शकताय, बघू शकताय. आणि आता आपण चाललोय सनसेट पॉइंटला. सनसेट पॉइंट बघण्यासाठी, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे. ते बघूया आपल्याला सनसेट पॉइंट बघायला मिळतोय का.
मोसम जर चांगला असेल तर सनसेट पॉईंट आपल्याला बघायला मिळेल, नाहीतर नाही बघायला मिळेल. पण आपण प्रयत्न करूया. तर चला जाऊया सनसेट पॉईंटला आणि बघूया सनसेट पॉईंट. सनसेट होताना बघूया. तर बघू शकता इथे माकडं कसे बसलेत बघू शकताय. खूप छान, खूपच छान माकडं बघू शकताय मित्रांनो. तर आम्ही आता आलोय सनसेट पॉइंटला. संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता आलोय सनसेट पॉइंटला. बघूया आपला सनसेट बघायला मिळतोय का नाही, कारण मोसम खराब असतो. मोसम खराब असला तर सनसेट पॉइंट मिळत नाही बघायला. पण आपण प्रयत्न करूया. चला. तर इथे घोड्यावर बसायला पण तुम्ही बसू शकताय. घोडसवारी इथे असते. त्यांचा काही चार्ज असेल तो तुम्हाला द्यावा लागेल. तुम्हाला घोड्यावर बसून तिथून थोड्या अंतरावर फिरवणार. आणि आता आपण सनसेट पॉईंटच्या आतमध्ये जात आहोत. जिथे सनसेट पॉईंटचा पॉईंट आहे तिथे आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. बघू शकता इथे खूप गर्दी आहे. तुम्हाला इथे घोड्यावर बसायचं तर तुम्ही घोड्यावर बसू शकताय. समोर बघू शकताय सनसेट पॉईंट. पण मोसम थोडासा खराब असल्या कारणाने आपल्याला सनसेटचा आनंद घेता आला नाही. बघू शकताय सनसेट पॉइंट. भरपूर गर्दी आहे सनसेट पॉइंटला. बघू शकताय. आपल्या फॅमिली बरोबर तुम्ही नक्की इथे या. महाबळेश्वर हे चांगलं डेस्टिनेशन आहे. बघू शकता मोसम खराब असल्या कारणाने सनसेट बघायला मिळालेला नाही. बघू शकताय समोर सनसेट पॉइंट आहे. तर मित्रांनो आता आपण चाललोय एलिफंट पॉइंटला. एलिफंट पॉइंट बघण्यासाठी. आता इथे सनसेट आपल्याला बघायला भेटला. मग आता आपण जातोय एलिफंट पॉइंटला. मित्रांनो आता आपण आलो एलिफंट पॉइंटला. आपण बघूया आता एलिफंट पॉइंटचे पॉइंट कसा दिसतोय तो. चला जाऊया एलिफंट पॉइंट. तर बघू शकता इथून सरळ अर्धा किलोमीटरवर एलिफंट पॉइंट बघण्यासाठी रस्ता आहे. पण अंधार होत असल्या कारणाने आपण पुढे गेलो नाही. तर आपण इथूनच आपण एलिफंट पॉइंटचा आनंद घेणार आहोत. तर या समोरच्या खालच्या साईडला एलिफंट पॉइंटचं हे दृश्य आहे. ते इकडनं अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर बघायला मिळतं. पण ते आता अंधार होत आल्या कारणाने आपण जाऊ शकलो नाही. तर बघू शकताय महाबळेश्वरचा एलिफंट पॉइंटचा सुंदर नजारा. डोंगर दर्या खूप छान. धुकं बघा, धुकं पडलेले आहेत. धुक्यामुळे व्ह्यूज एकदम व्यवस्थित दिसत नाही. आणि गर्दी बघू शकताय. या पॉइंटला पण गर्दी चांगली आहे. समोर आपली बस उभी आहे. एलिफंट पॉइंट बघितल्यानंतर आपण आता आलोय मार्केटमध्ये. मार्केटच्या दिशेने जात आहोत. अंधार होत आलेला आहे आणि रात्रीच्या अंधाराच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये खूप एन्जॉयमेंट असते, खूप मजा असते. तर चला आपण जाऊया मार्केटमध्ये. मित्रांनो आम्ही आता एलिफंट पॉइंटला जाऊन आलो. आता आम्ही आलो मार्केटला. तर बघूया आता मार्केटमध्ये काय काय बघायला मिळतं आपल्याला. चला आता आपण चाललोय मार्केटच्या दिशेने. तर आपण आता मार्केटच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय आता आपण मार्केटमध्ये चाललोय. बघू शकताय मार्केटमध्ये आपण धबधबा बघू शकताय. कारंज्या बनवलेल्या आहेत. आणि आपण आता मार्केटमध्ये आलेलो आहोत. गाड्या पार्किंगला बघू शकताय. मेन मार्केटमध्ये आपण आता आलेलो आहोत. तर हे महाबळेश्वरचं मेन मार्केट आहे. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता पाहिजे तशी. इथे प्रत्येक वस्तू तुम्हाला भेटून जाईल. हे महाबळेश्वरचं मेन मार्केट आहे. इथे तुम्हाला पाहिजे तशी शॉपिंग करता येईल. आता इथे आम्ही शॉपिंग करून आल्यानंतर इथून आम्ही जेवणाचं सामान घेणार आहे. कारण आपला रूम इथे बुक आहे. महाबळेश्वर सातारा रोडला आपण एक बंगला बुक केलेला आहे. ते जाऊन आपण जेवण बनवणार आहे. आपण जेवण बनवण्यासाठी सर्व सामान आणलेलं आहे. तर इथून आपण जेवणाचं सामान घेऊन जेवण बनवणार आहे.
आणि रूमवर गेल्यावर पण आम्ही खूप मजा करणार आहे. व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येणार आहे. बघू शकता मेन मार्केट महाबळेश्वरचं. आणि थोड्याच वेळात आपण इथून आपल्या रूमवर जाणार आहे आणि बाकीची मस्ती रूमवर करणार आहे आपण. खूप छान मार्केट आहे. इथे तुम्हाला सर्व प्रकारची शॉपिंग करता येईल. तर आता आपण चला आपण आता इथून निघून आपल्या रूमवर जाऊया. तर बघू शकता आम्ही आपल्या रूमवर आलेलो आहोत आणि आपली एन्जॉयमेंट चालू आहे, मस्ती चालू आहे सर्व प्रकारची. इथे आपण आता खूप एन्जॉय करणार आहे. रात्रीची वेळ आहे. इथे आपण 3 नाईट बुकिंग केलेले आहेत. 3 नाईट आपण इथे राहणार आहे. बघू शकताय. तर आपली फुल मस्ती चालू आहे. बघू शकताय, फुल एन्जॉयमेंट. आपली मस्ती चालूच राहणार आहे 2-3 तास. तर रात्री झोपून आपल्या सकाळी पुढच्या पॉइंटला निघायचं आहे. तर बघूया उद्या सकाळी आपण कोणते कोणते पॉइंट बघायचे ते. तर आता आपण इकडे मस्ती करून घेऊया. बघू शकता फुल एन्जॉय चालू आहे. फुल मस्ती चालू आहे. जिंग 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 जिंग. बघू शकताय फुल एन्जॉय, फुल मस्ती. तुम्ही पण आपल्या फॅमिली सोबत या आणि अशीच मस्ती करा, मजा करा. खूप एन्जॉयमेंट आहे इकडे. आम्ही फुल धमाल करणार आहोत. तर बघू शकताय हा व्हिडिओ मी आता इथेच संपवणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर हा ब्लॉग आता इथे संपवण्याचा टाइम आलेला आहे. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग उद्या सकाळपासून होणार आहे. तर तो कुठचा उद्याचे पॉइंट काय काय ते उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल, पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बघत राहा, व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. असे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवत राहणार मी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.